श्री स्वामी समर्थ. तर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर नवीन वर्षात मकर संक्रांतीचा सण सोमवारी 15 जानेवारी रोजी साजरा होणार आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदयाच्या वेळी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करावे. पाण्यात लाल फूल, लाल चंदन आणि गूळ टाकून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करावे. यामुळे सूर्यदेवाची कृपा प्राप्त होते. मकर संक्रांतीचा सण ग्रहांचा राजा सूर्यदेवाच्या उपासनेसाठी आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यमंत्राचा जप करावा. आपल्या राशीनुसार प्रभावी सूर्यमंत्राचा जप केल्यास तुम्हाला लवकरच त्याचे फळ मिळू शकते. मकर संक्रांती 2024 राशीनुसार सूर्यमंत्र. मेष, ओम अंचिताय नमः. वृष, ओम अरुणाय नमः. मिथुन, ओम आदिभूताय नमः. कर्क, ओम वसुप्रदाय नमः. सिंह, ओम भानवे नमः. कन्या, ओम शांताय नमः. तूळ, ओम इंद्राय नमः. वृश्चिक, ओम आदित्याय नमः. धनु, ओम शर्वाय नमः. मकर, ओम सहस्त्रकिरणाय नमः. कुंभ, ओम ब्रह्मणे दिवाकर नमः. मीन, ओम जैने नमः. सूर्यमंत्राचा जप करण्यासाठी तुम्ही रुद्राक्षाची जपमाळ वापरू शकता. जर तुमच्याकडे रुद्राक्षाची जपमाळ नसेल तर लाल चंदनाची जपमाळही वापरता येते. सूर्यदेवाचा आवडता रंग लाल आहे. त्याला पूजेत लाल चंदन अर्पण केले जाते. तर सूर्यमंत्राचा जप किती वेळा करावा? साधारणपणे मंत्राचा जप हा 108 वेळा केला जातो. परंतु जर सूर्यदोष दूर करायचा असेल तर सूर्यमंत्राचा जप हा 27,000 वेळा करावा लागतो. सूर्याचा वैदिक मंत्र. ओम आकृष्णेन रजसा वर्तमानो निवेशयन्नमृत मर्तन्यच हिरण्ययेन सविता रथेन देवो यती भुवनानि पश्यन्. सूर्यबीज मंत्र. ओम घृणेहि सूर्याय नमः. सूर्यतांत्रिक मंत्र. ओम ह्रां ह्रीं ह्रौं सः सूर्याय नमः. सूर्यमंत्राचा जप केल्यानंतर सूर्यस्तुतीचा पाठ करावा. असे केल्याने व्यक्तीची बुद्धी, आरोग्य, शक्ती, कीर्ती आणि वैभव वाढू शकतं. तर ही सूर्याची पूजा कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.